नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला राष्ट्रीय आणीबाणीचा अभ्यास करायचा आहे। परीक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय आणीबाणी किंवा आणीबाणी ज्या आहेत त्या सगळ्या तरतुदी महत्त्वाच्या आहेत। अनेक वेळेला आयोगाने आणीबाणीवर प्रश्न विचारलेत। जर आपण बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये राष्ट्रपतींना आणीबाणी लागू करण्याचा अधिकार आहे किंवा आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार आहे। ज्यावेळेला आपण राष्ट्रपतींचा अभ्यास केलेला त्यावेळेला आपण बघितलेलं कलम 52 पासून ते कलम 62 पर्यंत राष्ट्रपतींसंबंधीच्या सगळ्या तरतुदी नीट समजून घेतलेला। त्यामध्ये पण हे सुद्धा बघितलेलं की आणीबाणी जाहीर करण्याचा, आणीबाणी घोषित करण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। पण आता कलम 52 ते 62 मध्ये असं कुठे मेन्शन करण्यात आलेलं नाहीये। त्याच्यासाठी मग एक वेगळा भागच आहे आणीबाणीचा, आणि त्या कलमांनुसार राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार मिळालेला आहे। मग राष्ट्रपती कोणकोणत्या आणीबाणी जाहीर करू शकतात, तर अशा 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत ज्या आणीबाणी राष्ट्रपती घोषित करू शकतात आपल्या देशामध्ये। पण आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एकाच आणीबाणीलाच आपण म्हणतो एमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणीला आपण म्हणतो नॅशनल एमर्जन्सी, म्हणजे पूर्ण देशासाठीचं एमर्जन्सी। मग आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त राष्ट्रीय आणीबाणीचा अभ्यास करणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। खूप लहान लहान पॉइंट्स आहेत किंवा खूप अशा लहान लहान तरतुदी आहेत ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असते। ओके, सो मग आता आपण सर्वात पहिल्यांदा आणीबाणी विषयक जर तरतुदी बघितल्या तर आणीबाणीचा जो सगळा अभ्यास आहे किंवा जो आणीबाणीच्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये। लक्षातच ठेवा कोणत्या भागात बघायला मिळतात, भाग 18। आपण या आधी सुद्धा बरेचसे असे क्वेश्चन्स बघितलेले आहेत की आयोग कशा प्रकारे एखादी लाईन टाकू शकतं, की आयोग असं म्हणू शकतं की भाग 18 मध्ये या कलमामध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबंधीची तरतूद दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला कलम तर लक्षात असलीच पाहिजेत, प्लस काही महत्त्वाच्या तरतुदींचे भाग सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। ओके, जसं आपण बघितलेलं सर्वात पहिल्यांदा भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार दिलेत, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व दिलेत, भाग 5 मध्ये संसदेचा अधिकार दिलेला आहे, भाग 6 मध्ये सगळं जे आपल्याला राज्य विधिमंडळ आहे त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत। राईट, मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। ठीक आहे, मग आता त्यामध्ये सुद्धा भाग 18 मध्ये कलम 352 ते कलम 360 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच एकूण 3 प्रकारच्या आणीबाणींची तरतूद देण्यात आलेली आहे। अच्छा, आणीबाणी का लागू करण्यात येते? सर्वात पहिल्यांदा ना आपण एक आणीबाणीचा कॉन्सेप्ट समजून घेऊया। तसं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आणीबाणी म्हणजे नक्की काय ते माहिती पडलं असेल, म्हणजे माहिती असेलच, पण तरी सुद्धा एक छोटासा कॉन्सेप्ट आपण पटकन आणीबाणीचा समजून घेऊया। आणीबाणी म्हणजेच काय, कोणत्याही प्रकारची ज्यावेळेला आणीबाणी लागू होते। समजा आपण एक्झाम्पल घेऊया राष्ट्रीय आणीबाणीचं। राष्ट्रपतींनी अशी घोषणा केली की राष्ट्रीय आणीबाणी लावायची। जर आपण विदाउट आणीबाणी आपला देश कसा चालतो, तर तो नॉर्मल बघतो की केंद्रामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात, योजना धोरणं ती केंद्राकडून चालतात, पण तसाच अधिकार राज्यांना स्वतःच्या राज्य क्षेत्रामध्ये आहे। राज्य सरकारला, राज्य विधिमंडळाला तो अधिकार आहे। पण ज्यावेळेला राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात ना त्यावेळेला काय होतात, जे राज्य सरकारचे अधिकार आहेत ते नष्ट होतात किंवा राज्याची जी विधानसभा आहे ती निलंबित होते किंवा स्थगित होते, ती काम करत नाही। त्याच्या तरतुदी आपण पुढे बघणारच आहोत। आणि सगळा जो अधिकार आहे आपण म्हणू शकतो पूर्ण त्या राज्य सरकारांचा सुद्धा अधिकार, आपल्या पूर्ण संघ राज्याचा जो अधिकार आहे तो केंद्र सरकारकडे एकवटतं आणि राज्य पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात। म्हणजे की राज्य शासन काहीच निर्णय घेऊ शकत नाही, जे काही त्या राज्यासाठी निर्णय घेणार आहेत ते केंद्र शासनाकडूनच घेण्यात येतील। म्हणजेच इथे काय होतं, ज्यावेळेला आणीबाणी घोषित होते, आता समजा एखादा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो तेव्हा बघितलेले, पुढे आपल्याला जेव्हा केंद्र राज्य संबंध अभ्यास करणार आहोत त्यावेळेला येणारच आहे की समजा राज्याच्या सुद्धा एखाद्या कायद्यावर किंवा एखादा कायदा केंद्राच्या ह्याच्यात घ्यायचा असेल, अधिकार क्षेत्रात घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल। पण आता इथे आपण म्हणतोय की आणीबाणी ज्यावेळेला लागू होते त्यावेळेला तर कुठेच घटना दुरुस्ती होत नाहीये, पण तरी सुद्धा राज्यावर नियंत्रण हे सरकारचं होतं। मग त्यालाच आपण म्हणतो आणीबाणी, की कोणतीही घटना दुरुस्ती न करता ज्या वेळेला अशी एखादी घोषणा होते आणि राज्याचं जे नियंत्रण आहे ते केंद्राकडे जातं त्यालाच आपण म्हणतो
आणीबाणी, मग ती कोणत्याही प्रकारची आणीबाणी असू शकते. ठीक आहे. मग आणीबाणी मेनली घोषित करण्याचा अधिकार काय आहे की ज्यावेळेला आपल्या देशामध्ये अशा कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या घटना, तर ती कारणं आपल्याला बघायचीच आहेत, पण अशा कोणकोणत्या घटना घडतात त्याच्यामुळे देशाचं सार्वभौमत्व, एकता, अखंडता ही धोक्यात येऊ शकते आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. मग अशा कोणकोणत्या आणीबाणी आहेत, किती प्रकारच्या आणीबाणी आहेत, तर एकूण 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. राष्ट्रीय आणीबाणीची जी तरतूद आहे ती कलम 352 मध्ये देण्यात आलेली आहे. ही कलम तुम्हाला लक्षातच ठेवायची आहेत. जोड्या लावांमध्ये आयोगाने अनेक वेळा याच्यावर प्रश्न विचारलेले. सो राष्ट्रीय आणीबाणीची जी तरतूद आहे ती कलम 352 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपती आणीबाणी, राज्यातील आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी किंवा त्याला कधी कधी राष्ट्रपती राजवट म्हटलं जातं, त्याची तरतूद कलम 356 मध्ये देण्यात आलेली आहे. आता ना राज्यामध्ये ज्या वेळेला आणीबाणी लावली जाते त्याच्यासाठी 2 वेगवेगळी कारण आहेत. एक जे कारण आहे ते कलम 356 मध्ये देण्यात आलेले आहे. दुसरं कारण हे कलम 365 मध्ये देण्यात आलेले आहेत. मग ही 2 कोणकोणती वेगवेगळी कारण आहेत ती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक आणीबाणीची जी तरतूद आहे ती कलम 360 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके. सो आय होप तुम्हाला इथे आता ऍटलिस्ट कोणकोणत्या कलमांमध्ये कोणकोणत्या प्रकारची आणीबाणी मेन्शन करण्यात आलेली आहे ते समजलं असेल. आता आपण वळूया राष्ट्रीय आणीबाणीकडे. अच्छा, राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय किंवा राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू केली जाऊ शकते, त्याच्या मागची कारणं कोणती असू शकतात हे खूप महत्वाचे आहे. बघा, राष्ट्रीय आणीबाणीना एक खूप मोठं कॉन्ट्रोवर्सी झालेली किंवा ज्या वेळेला आपल्या देशामध्ये 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली त्या कालखंडाला एक काळा कालखंड किंवा ब्लॅक हिस्ट्री ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. का? कारण की ही आणीबाणी जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेली 1975 ला त्यावेळेला घटनेच्या बऱ्याचशा तरतुदींकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आणि त्याच्यामुळे नंतर एक 44वी घटना दुरुस्ती सुद्धा झालेली आणि त्या दुरुस्तीने राष्ट्रीय आणीबाणीच्या काही गोष्टींमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला. अच्छा, राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात येते तर ज्यावेळेला परकीय आक्रमण होतं, युद्ध होत असतं आपल्या सीमेवर, कुठेतरी कोणाचं जरी परकीय आक्रमण झालेलं असेल किंवा देशाच्या अंतर्गत, ओके, आता हे देशाच्या अंतर्गत आहे, सशस्त्र उठाव होत असेल तर त्यावेळेला जी आणीबाणी जाहीर केली जाते त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय आणीबाणी. कोणकोणती 3 कारणं दिलेली आहेत? युद्ध, त्याच्यानंतर परकीयांचं आक्रमण, समजा पाकिस्तानाने किंवा चीनने एकत्र मिळून आपल्यावर आक्रमण केलं कोणतंही युद्ध घोषित न करता, तर त्याला आपण काय म्हणतो? परकीय आक्रमण. आणि तिसरं ते म्हणजे समजा काही दंगली वगैरे आपल्या देशामध्ये झाल्या तर त्याला आपण म्हणतो सशस्त्र उठाव. तर या 3 कारणांमुळे ज्या वेळेला राष्ट्रपती आणीबाणी लावतात तेव्हा त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय आणीबाणी. आय होप तुम्हाला सुरुवातीला जे मी आणीबाणीचा कॉन्सेप्ट आहे तो समजवलाय, तो नीट समजला असेल, कारण की आता परत परत आणीबाणी काय ते मी तुम्हाला सांगणार नाहीये. ओके. मग आता राष्ट्रीय आणीबाणी पुकारण्याची कारणं कोणकोणती आहेत? तसं तर मी तुम्हाला 3 रिझन सांगितलेले आहेत. एक म्हणजे जेव्हा युद्ध किंवा परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव होतो, आणि आता या 3ही गोष्टींमुळे काय होतं की आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेला धोका होतोय, राईट? युद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचंय आणि त्यामुळेच काय केलं जातं तर राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते. आणि असा धोका उद्भवलाय म्हणजेच राष्ट्रपतींना असं वाटलं की या सगळ्या गोष्टी घडतायत, सशस्त्र उठाव होतोय किंवा युद्ध होतोय, परकीयांचं आक्रमण झालंय, त्यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय अशी खात्री ज्यावेळेला राष्ट्रपतींना पटेल. बघा, महत्वाचा पॉइंट काय, या सगळ्या गोष्टी घडतायत, ओके, त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत, पण जेव्हा राष्ट्रपतींना असं वाटेल की या गोष्टींमुळे आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका होतोय तर त्यावेळेलाच ते आणीबाणी घोषित करू शकतात. ओके. आणीबाणीची कारणं तुम्हाला समजली. कोणकोणती आहेत? परीक्षेला तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे? एक म्हणजे कलम विचारलं जाणार आहे, त्यानंतर कोण आणीबाणी घोषित करू शकतं हे विचारलं जाणार आहे, जे राष्ट्रपती करतात, आणि आणीबाणी कलम 356 नुसार घोषित केली जाते, राईट? आणि त्याचबरोबर कोणकोणत्या कारणांमुळे ही आणीबाणी घोषित केली जाते? युद्ध, परकीय आक्रमण आणि देशांतर्गतचं सशस्त्र उठाव. ठीक आहे. मग आता आणीबाणीचा उल्लेख सुद्धा ना अशा प्रकारेच केला जातो. तुम्हाला ना परीक्षेला असं सुद्धा विचारलं जाईल
की जे अंतर्गत रिझन आहे ते कोणतं आहे आणि बाह्यगत रिझन कोणतं असणार आहे. तर बाह्य आणीबाणीला आपण म्हणतो युद्ध किंवा परकीय आक्रमण, कारण की बाहेरून ते आक्रमण झालेलं असतं. आणि अंतर्गत आणीबाणी म्हणजेच काय तर सशस्त्र उठाव, कारण की आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत काही अशा घटना घडल्या त्याच्यामुळे ही आणीबाणी लावण्यात आलेली आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो अंतर्गत आणीबाणी. बाह्य आणीबाणीची दोन कारणे युद्ध आणि परकीय आक्रमण. अंतर्गत आणीबाणीची एकच कारण आहे, ते म्हणजे सशस्त्र उठाव. अच्छा, आता आणीबाणी ज्या वेळेला लागू केली जाते, समजा एकदा असं कोणती तरी घटना घडली की ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये सशस्त्र उठाव होतोय. ओके, खूप दंगली होत आहेत, सशस्त्र उठाव होतोय आणि त्यावेळेला त्या उठावाच्या कारणावरून राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केली. ठीक आहे. आणि अजून परत असं झालं की समजा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं. समजा 2 महिन्यांनी ही आणीबाणी लागू झाल्यानंतर, उठावामुळे आणीबाणी लागू झाल्यानंतर 2 महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं आणि राष्ट्रपतींना असं वाटलं की तेव्हा सुद्धा आणीबाणीची घोषणा केली गेली पाहिजे. तर असं होऊ शकतं का की असं म्हटलं जाईल, अरे ऑलरेडी एक आणीबाणी लागलेली आहे, तर दुसऱ्या कारणावरून आणीबाणी लावायची गरज काय आहे? तर तसं नाहीये. ही तिन्ही कारणं लागोपाठ आली तर वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या टायमिंग मध्ये राष्ट्रपती परत परत आणीबाणी लावू शकतात. राष्ट्रपतींनी यापूर्वी आणीबाणीची घोषणा केली असेल तरीही दुसऱ्या कारणासाठी आणीबाणीची घोषणा ते करू शकतात. ओके, राष्ट्रीय आणीबाणी तशीच राहणार आहे, पण राष्ट्रपती तिथे कारण मेन्शन करतील की दुसऱ्यांदा आणीबाणी आपण का लावतोय. कारण की बघा, ज्यावेळेला सशस्त्र उठाव थांबेल, ओके, तर सशस्त्र उठाव थांबल्यावर राष्ट्रपती काय म्हणू शकतात की ही जी आणीबाणी आहे, जी उठावाच्या कारणामुळे लागलेली आहे, तर ती आणीबाणी तर आता संपलेली आहे, पण तिथेच युद्ध सुरू आहे, राईट. मग आता फक्त कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आणीबाणी लागू आहे? तर फक्त युद्ध या कारणामुळे आपल्याकडे आणीबाणी लागू आहे. ठीक आहे, कारण की तिथे कारण जे आहे ते स्पेसिफिकली मेन्शन करणं गरजेचं असतं. त्यामुळे वेगळ्या कारणासाठी राष्ट्रपती परत आणीबाणी लागू करू शकतात. ठीक आहे, आणि हे कशाद्वारे मेन्शन करण्यात आलेलं आहे? तर याच्यासाठी एक स्पेसिफिक चांगलीशी वेगळी घटना दुरुस्ती करण्यात आली, 38वी घटना दुरुस्ती 1975 ला. आणि या घटना दुरुस्तीने असं मेन्शन करण्यात आलं की जर आधी आणीबाणी लागू असेल आणि दुसरं कोणतं कारण आलं तर राष्ट्रपती परत त्या कारणासाठी आणीबाणी लागू करू शकतात. ओके, आता त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला राष्ट्रपती आणीबाणी लागू करतात तर ती पूर्ण देशासाठीच लागू केली गेली पाहिजे असं आहे का? आपण शब्द तर इथे मेन्शन केलेला आहे, राष्ट्रीय, नॅशनल एमर्जन्सी, राईट. मग राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू करतात तर पूर्ण देशासाठीच लागू केली गेली पाहिजे का जेव्हा घोषणा केली जाते तेव्हा? तर तसं नाहीये. राष्ट्रीय आणीबाणी विषयी घोषणा ही पूर्ण देशासाठी सुद्धा असू शकते. जर समजा युद्ध वगैरे झालं तर बघा, जर ते युद्ध प्रॉपर फॉर्मॅटमध्ये होत असेल तर राष्ट्रपती काय करतील, जे सीमेलगतचे राज्य आहेत तिथेच आणीबाणी लागू करतील, पूर्ण देशामध्ये युद्ध लागू आणीबाणी लागू होणार नाही. पण परकीय आक्रमण झालं, आता ज्या वेळेला बघा परकीय आक्रमण होतं विदाऊट कोणत्याही इन्स्ट्रक्शन, तर तिथे सीमारेषा वगैरे अशा कोणत्याच गोष्टी नसतात, ते अगदी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकतं, राईट. मग परकीय आक्रमणामुळे पूर्ण देशासाठी जर आणीबाणी लागू करण्याची गरज पडली तरच राष्ट्रपती पूर्ण देशासाठी आणीबाणी लागू शकतात, नाहीतर काही भागांसाठी सुद्धा आणीबाणी लागू केली जाऊ शकते. ठीक आहे, जसं बघा सशस्त्र उठाव, आता ज्या वेळेला उठाव होतात तर असं गरजेचं नाहीये ना की पूर्ण देशामध्येच दंगली होतात, नाही. समजा काही भागांमध्ये दंगली होत आहेत तर फक्त त्या भागासाठीच आणीबाणी लागू केली जाऊ शकते. त्याच्यासाठी राज्य ही संज्ञा नाहीये, फक्त त्या भागासाठी, त्या राज्यातल्या एखाद्या जिल्ह्यासाठी, एखाद्या प्रदेशासाठी सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यासाठी करण्यात आलेली दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. हे कशाद्वारे ऍड करण्यात आलं की राष्ट्रपती 2 वेळा सुद्धा आणीबाणी लावू शकतात, तर ते म्हणजे 38व्या घटना दुरुस्तीने, आणि राष्ट्रपती वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळी आणीबाणी लावू शकतात, हे 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेलं. ठीक आहे. अच्छा, आता इथे मी तुम्हाला 3 कारणं सांगितली. बघा, एक एक पॉइंट जो मी तुम्हाला सांगते ना तो महत्वाचा आहे. जसं राष्ट्रपती कोणकोणत्या कारणांवरून आणीबाणी लावू शकतात, राईट. त्याबरोबर राष्ट्रपती स्पेसिफिक भागासाठी, पूर्ण देशासाठी आणीबाणी लावू शकतात. तर हे तुम्हाला ट्रू फॉल्स मध्ये बरोबर आहे का, चुकीचं आहे का, त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. सो हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर जी 3 कारणं मी तुम्हाला सांगितली, युद्ध, त्यानंतर अजून आपण काय बघितलं तर परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव. तुम्हाला माहितीये ज्यावेळेला राज्यघटनेची निर्मिती झाली तर सशस्त्र उठाव हा शब्द नव्हता,
अंतर्गत अशांतता हा शब्द होता, इथे शांतता झाली, शांतता असेल तर का आणीबाणी लावायची, तर इथे शब्द होता अंतर्गत अशांतता. मग 1975ला ज्यावेळेला इंदिरा गांधी होत्या आणि त्यावेळेला जी आणीबाणी लागू केलेली ती अंतर्गत अशांततेमुळे आणीबाणी लागू करण्यात आलेली. म्हणजेच बघा या कारणांमुळे, म्हणजे एकदम जसं का समजा एखादं सरकार, राज्य सरकार जर केंद्राला विरोध करतंय, त्याच्या विरोधात मोर्चे काढतंय, तर त्या गोष्टीला सुद्धा केंद्र सरकार मानेल की ही अंतर्गत अशांतता आहे, राईट. मग म्हणूनच काय करण्यात आलं की कोणीही आणीबाणीचा इझिली उपयोग करू नये, त्याच्यामुळे अंतर्गत अशांतता हा शब्द काढून टाकला. त्याच्या जागी एक स्ट्रॉंग वर्ड आणला, एक स्ट्रॉंग संज्ञा आणली असं आपण म्हणू शकतो, ते म्हणजे सशस्त्र उठाव. म्हणजे ज्यावेळेला शस्त्रांद्वारे कोणता उठाव होईल, सशस्त्र अशांतता असेल, त्यावेळेलाच आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आणि हे 44व्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलेलं. 44वी घटनादुरुस्ती झालेली 1978 मध्ये, ज्यावेळेला मोरारजी देसाई यांचं सरकार आलं होतं. ठीक आहे. जसं इंदिरा गांधी सरकार गेलं, म्हणजे जी राष्ट्रीय आणीबाणी ती संपुष्टात आली 1975 नंतर, 1977 नंतर मग मोरारजी देसाई सरकार आलं. आणि मग मोरारजी देसाई सरकार यांनी काय केलं की या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यामध्ये 44व्या घटनादुरुस्तीने बदल करण्यात आला. जसं तुम्हाला माहितीये राष्ट्रीय आणीबाणी सुरू होती ना, त्यावेळेला एक महत्वाची घटनादुरुस्ती करण्यात आलेली 1976ला, ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. त्यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतो. या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं, लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वरून 6 करण्यात आला. तर ते चुकीचं मानलं गेलं आणि परत मग 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि ती जी तरतूद आहे 6 वर्षांची, 6 वर्ष लोकसभेच्या कार्यकाळाची, ती काढून टाकण्यात आली. परत लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा करण्यात आला. ओके. सो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यावेळेच्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये घडल्या होत्या आणि त्या बऱ्याचशा मार्क करण्यासारख्या आहेत. ओके. अच्छा. मग आता ज्यावेळेला राष्ट्रपतींकडून आणीबाणी लावली जाते ना, तर त्याच्यासाठी आधी मंत्रिमंडळाकडून लिखित शिफारस करण्यात आली पाहिजे सशस्त्र उठावासंबंधीची, हे लक्षात ठेवा. अच्छा. आता ज्या वेळेला राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात ना, तर त्यावेळेला त्यांना ना संसदेकडून काही अशी नोटीस किंवा संसदेकडून कोणती शिफारस आलेली नसते. त्यांना डिरेक्टली अशी खात्री पटली की बाबा आणीबाणी लागू करायची आहे, ह्या कारणावरून ते आणीबाणी घोषित करतील. अच्छा. पण आता आणीबाणी घोषित करायची आहे, राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित केली, तर बघायला गेलं तर ते एकच पर्सन आहेत. ओके. मग एकच पर्सनवर एवढं मोठं डिसिजन असणं, तर ते कधी कधी तुम्ही म्हणू शकता चुकीचं होऊ शकतं. म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये काय टाकण्यात आलं की समजा राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केली, मग आता ज्यावेळेला राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतील ना, तर त्याच्यानंतर संसदेच्या दोन्ही गृहांची सुद्धा त्याला मान्यता लागते की ही जी आणीबाणी आहे ती कंटिन्यू राहील. पण त्याच्यासाठी काहीतरी कालखंड दिलाय आणि तो कालखंड दिलाय 1 महिन्याचा. म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्याच्या आत जी आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे ती आणीबाणी त्यांना मान्य आहे असं सांगणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्येच एक प्रॉपर ठराव मांडला जातो संसदेमध्ये आणि तो ठराव पारित करावा लागतो. हे असं असतं. ठीक आहे. की आणीबाणी लागू केली आहे तर ती आणीबाणी कंटिन्यू ठेवायची. जर समजा अच्छा इथे काय झालं, ज्या वेळेला आणीबाणी लागू आहे आणि त्यावेळेला लोकसभाच अस्तित्वात नव्हती किंवा लोकसभा अस्तित्वात होती पण त्या 1 महिन्याच्या आतच लोकसभा विसर्जित झाली, मग लोकसभेची तर मान्यता नाही आता, त्याला फक्त राज्यसभाच उरलंय. मग कोण मान्यता देईल राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला, तर फक्त राज्यसभा. ओके. त्या मधल्या काळात जे आहे 1 महिन्याच्या आत फक्त राज्यसभेने जरी मान्यता दिली तरी सुद्धा चालेल. मग ज्या वेळेला नवीन लोकसभा येईल, लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून, ओके, नवीन लोकसभेची रचना झाली, समजा नवीन सरकार आलं, मग जी पहिली बैठक होईल लोकसभेची त्या पहिल्या बैठकीपासूनच पुढे 30 दिवस ती आणीबाणी लागू राहते. जर समजा त्या नवीन लोकसभेला आणीबाणी कंटिन्यू करायची तर त्या लोकसभेला आणीबाणीचा ठराव पारित करावा लागेल. ठीक आहे. नवीन लोकसभेला आणीबाणीचा ठराव पारित करावा लागेल. जर समजा आणीबाणीचा ठराव पारित केला नाही, आणीबाणीला मान्यता लोकसभेने दिली नाही, तर लोकसभाची जी पहिली बैठक असेल त्याच्यापासून 30 दिवसांपर्यंत आणीबाणी लागू राहते. ठीक आहे. मग आता मान्यता दिल्यास आणीबाणी 6 महिन्यांपर्यंत लागू असते व दर 6 महिन्यांनी अनिश्चित काळासाठी ती वाढवली जाऊ शकते. बघा, हे लक्षात ठेवा. 1 महिन्याचा कालखंड दिलाय की त्या कालखंडामध्ये आणीबाणी जी आहे त्या आणीबाणीला मान्यता दिली पाहिजे. मग मान्यता दिल्यानंतर 6 महिन्यांपर्यंतच ती चालू राहते आणि पुढच्या 6 महिन्यांनी ती वाढवता येते. अनिश्चित काळापर्यंत का दिलेली आहे, कारण की 6 महिन्यांच्या आत सुद्धा आणीबाणी रद्द केली जाऊ शकते की नाही
त्यामुळे तिला अनिश्चित काळासाठी असं म्हटलं जातं. ओके. पण जर समजा 6 महिन्यांपर्यंत ती पुढच्या लागू राहिली तर परत 6 महिन्यांनी त्याला मान्यता द्यावी लागते, प्रत्येक 6 महिन्यांनी. पण त्या 6 महिन्यांच्या आधी आणीबाणी रद्द झाली असं घोषित केलं जाऊ शकतं. मग वेळोवेळी संसद मान्यता देण्याची इथे तरतूद आहे, हे महत्वाचं आहे. नाहीतर असं होईल की एकदा मान्यता दिली आणि ती आणीबाणी लागूच राहिली, असं नको व्हायला. आणि आणीबाणी घोषित करण्याचा किंवा ती चालू ठेवण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही गृहांनी विशेष बहुमताने संमत केला पाहिजे. बघा, 1 महिन्याच्या आत तर संमत केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर विशेष बहुमताने संमत केला पाहिजे. जरी तो संमत केला, आणीबाणीला मान्यता दिली, तरी आणीबाणी ही फक्त पुढच्या 6 महिन्यांपर्यंतच लागू राहू शकते. अच्छा, ती 6 महिन्यांच्या आधी सुद्धा राष्ट्रपती रद्द करू शकतात, पण जर 6 महिन्यांपर्यंत ती कंटिन्यू राहिली तर पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणजे पुढे परत ती आणीबाणी लागू करण्याचा, ती जी मान्यता आहे एक्सटेंड करण्याचा तो ठराव परत पारित करावा लागतो. म्हणजेच एक प्रकारे आणीबाणीचा जो कार्यकाळ आहे तो एका वेळेला 6 महिन्यांपर्यंतच लागू करता येतो. आणि ही जी तरतूद आहे ना, विशेष बहुमताची तरतूद आहे, ही इथे थोडासा जोर द्या, विशेष बहुमताचा. विशेष बहुमताची तरतूद आहे ना 44व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आली. पूर्वी ना आणीबाणी मान्य फक्त साध्या बहुमताने होत असायची. पण बघा, अगेन 1975च्या आणीबाणीकडून भरपूर लोकांनी काही शिकलेलं आहे आणि त्यामुळे 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं की हा जो ठराव आहे आणीबाणीचा तो विशेष बहुमताने पारित झाला पाहिजे असं मेन्शन करण्यात आलं. विशेष बहुमत म्हणजेच काय की संसदेमध्ये जेवढे सदस्य असतील उपस्थित त्या सभागृहामध्ये त्याच्या 66% म्हणजेच 2/3 बहुमताने मान्य होणं गरजेचं आहे. ओके. आता आणीबाणी कोण लागू करतं, त्याच्यानंतर मान्यता कशी संसदेची त्याला लागते ते आपण बघितलं. मग आता आणीबाणी रद्द झाली याची घोषणा कोण करू शकतं, तर आणीबाणीची रद्द झाल्याची जी घोषणा आहे ते राष्ट्रपती डिरेक्टली करू शकतात. एक घोषणा करून किंवा एक उद्घोषणा कधी कधी शब्द वापरला जातो त्याच्यासाठी. ओके. सो एक घोषणा करून, एक नॉर्मलची अनाउन्समेंट करून राष्ट्रपती आणीबाणी रद्द करू शकतात आणि ती घोषणा करण्यासाठी त्यांना संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. ओके. नॉर्मल राष्ट्रपतींना असं वाटलं की आता परिस्थिती चांगली झालेली आहे आणि आणीबाणीची काही गरज नाहीये, तर ते एक नॉर्मलची घोषणा करतील आणि सांगतील की आता आणीबाणी संपुष्टात आलेली आहे. पण त्याला सुद्धा एक पण आहे. आता इथे त्यांना स्वतःला जेव्हा राष्ट्रपतींना आणीबाणी संपुष्टात आणायची असते तर त्यावेळेला त्यांना संसदेच्या संमतीची आवश्यकता नाहीये. पण जर समजा लोकसभेने आणीबाणीचा ठराव संमत केला साध्या बहुमताने, हे लक्षात ठेवा, किती बहुमताने, तर साध्या बहुमताने लोकसभेने एक ठराव संमत केला की आणीबाणी आम्हाला मंजूर नाहीये, आणीबाणी आम्हाला अमान्य आहे, तर राष्ट्रपतींना आणीबाणी संपुष्टात आणल्याची घोषणा करावी लागते, म्हणजेच आणीबाणी रद्द करावी लागते. बघा, जसं मान्यतेसाठी पूर्ण दोन्ही सभागृहांची म्हणजेच पूर्ण संसदेची मान्यता आवश्यक असते, पण जर आणीबाणी मान्यच नाहीये त्यांना, तर लोकसभा काय करेल, एक साध्या बहुमताने एक तसा ठराव पारित करेल की आम्हाला आणीबाणी मान्य नाहीये आणि त्यावेळेला राष्ट्रपतींना आणीबाणी रद्द करावी लागेल. ठीक आहे. इथे बघा, शिफारस करत नाहीये लोकसभा किंवा काही असं संमत करत नाहीये की आणीबाणी आत्ता रद्द करा म्हणून. इथे लोकसभा काय म्हणते की आम्हाला आणीबाणी मान्यच नाहीये आणि म्हणून आणीबाणी रद्द करायची आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हा जो ठराव आहे तो कसा मांडला जातो, तर आणीबाणी अमान्य करणारा सर्वात पहिल्यांदा एक ठराव किंवा एक असं लेखी निवेदन जे लोकसभेचे सभापती आहेत ना त्यांना द्यावं लागतं. त्या निवेदनावर 1/10 म्हणजेच 1 सदस्यांनी सिग्नेचर केलेली पाहिजे. ते सभापतींना देतात. सभापती 14 दिवसांच्या आत म्हणजे 14 दिवसांमध्ये तो ठराव लोकसभेमध्ये मांडतात आणि लोकसभा साध्या बहुमताने तो ठराव पारित करते. आणि हा ठराव जर लोकसभेने पारित केला की आम्हाला जी आणीबाणी आहे ती मान्य नाहीये, तर राष्ट्रपतींना जी घोषित केलेली आणीबाणी आहे ती रद्द करावी लागते. ठीक आहे. म्हणजे 2 गोष्टींमुळे बघा इथे आणीबाणी रद्द होऊ शकते. एक म्हणजे परिस्थिती चांगली झालेली आहे, त्यामुळे राष्ट्रपतींना असं वाटलं की आणीबाणी संपुष्टात आणली पाहिजे, तर ते आणीबाणी संपलेली आहे असं घोषित करतील. आणि दुसरं कारण, जर लोकसभेने तसा ठराव पारित केला की आम्हाला आणीबाणी अमान्य आहे, त्यावेळेला राष्ट्रपतींवर बंधनकारकच आहे की ते आणीबाणी संपुष्टात आणतील, आणीबाणी संपुष्टात आणण्याची घोषणा करतील. ओके. सो त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. बघा, आणीबाणी कंटिन्यू करायची, आणीबाणीसाठी मान्यता द्यायची, तर संसदेचे दोन्ही सभागृह तिथे असले पाहिजेत, राज्यसभा पण लोकसभा पण. विशेष बहुमताची गरज आहे. पण तिथेच आणीबाणी जर रद्द करायची असेल, अमान्य करायची असेल,
तर फक्त लोकसभेला तो अधिकार देण्यात आलेला आणि ते सुद्धा साध्या बहुमताने तो ठराव पारित करावा लागेल. डिफरन्स आय होप तुम्हाला इथे समजलं असेल. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. अच्छा, आता आपलं लेक्चर बरंचसं आय गेस मोठं झालेलं आहे. तर आपण जे परिणाम आहेत राष्ट्रीय आणीबाणीचे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया, एकदम छोट्याशा लेक्चरमध्ये घेऊया. आणि अजून जर कोणते राहिलेले पॉइंट्स आहेत राष्ट्रीय आणीबाणीबद्दल तर ते सुद्धा मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. कारण की बघा, आणीबाणी एक असा टॉपिक आहे, तो काही वर्षांपूर्वी किंवा आता सुद्धा तो एक चर्चेतला विषय आपल्या, जसं मी सुरुवातीला सांगितलं, एक देशाचा ब्लॅक पिरियड मानला जातो, एक हिस्ट्री तशी मानली जाते. तर त्या टॉपिकला, त्या गोष्टीला समजून घेणं तुम्हाला महत्वाचं आहे. ठीक आहे. अजून काही छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहेत, त्या सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयाच. आणि आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल, राष्ट्रीय आणीबाणी नीट समजली असेल. कारण की बघा, मी वेगळं लेक्चर घेते कारण तुम्हाला जे परिणाम आहेत राष्ट्रीय आणीबाणीचे, वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आहेत, ते सुद्धा समजणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्या मग नंतरच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती राजवटीचा अभ्यास करूया. ठीक आहे. आता तुम्हाला इथे समोर एक प्रश्न दिसतोय राष्ट्रीय आणीबाणीवरचाच. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.